नमस्कार. माझे नाव कृष्ण संजय आरोटे. मी काव्य वाचन स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहे. तर आपण कवी कुसुमाग्रजांची प्रेम ही कविता आपण वाचनासाठी घेतलेली आहे. कवी कुसुमाग्रज हे मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठे लेखक म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. तर आपण ऐकूया प्रेम ही कविता. पुरे झाले चंद्र सूर्य, पुऱ्या झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखी छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून उभा पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा, शेवाळलेले शब्द अनेक यमक छंद करतील काय. डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधतील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. नंतर तुला लग्न चिठ्ठी आल्या वाचून राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापुरती वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वनवा होऊनी जाळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊनी जळत राहणं. प्रेम कर बिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, भुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. आंधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं. प्रेम कर बिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. ही अशी प्रेम ही कविता कवी कुसुमाग्रजांची होती. त्याच्यामध्ये माणसाने कसं व्यक्त व्हावं, कसं जीवन जगावं याबद्दलची माहिती दिलेली होती. कवीच्या मनाचे शब्द त्यांनी उमटवलेले होते. अशी प्रेम काव्य मी सादरीकरण केलेलं आहे. धन्यवाद.